नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पालकाची पुरी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एक जोडी पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता तो पालक आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे आणि बॉईल करण्यासाठी 1 कप पाणी मी इथे यूज केलेलं आहे। याच पाण्यामध्ये आपल्याला कणिक पण मळून घ्यायची आहे। पालक छान बॉईल झालेला आहे। पालक थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मस्त बारीक अशी पालकाची प्युरी तयार करून घ्यायची। पालकाची प्युरी तयार आहे। 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। 1 चम्मच तीळ टाकून घेऊया। लाल तिखट टाकायचं। लसूण, मिरची आणि अद्रकची पेस्ट टाकायची। धने पावडर आणि मीठ टाकून घेऊया। थोडा ओवा टाकायचा आहे। कुटून घेतलेलं जिरं टाकायचं। ही सगळी कोरडी जिन्नस मिक्स करून घेऊया। पीठ मळून घेण्यासाठी इथे मी पाण्याचा अजिबात वापर करणार नाही। जी आपण पालकाची प्युरी बनवून घेतलेली आहे त्याच पालकाच्या प्युरीमध्ये कणिक मळून घ्यायचा आहे। थोडी थोडी पालकाची प्युरी टाकून छान घट्टसर असा गोळा मळून घेऊया। पुरी करण्यासाठी कणिक नेहमी घट्ट असा मळून घ्यायचा आहे, त्यामुळे पुरी जास्त प्रमाणात तेल पिणार नाही आणि आपल्या पुऱ्या पण छान कोरड्या होतात। पीठ मळून तयार आहे। झाकून अर्धा तास बाजूला ठेवून घेऊया। अर्धा तास झालेली आहे। पुरीची कणिक परत एकसारखी थोडी मळून घ्यायची आहे। पुरीची कणिक एकसारखी मळून तयार आहे। साधारणपणे तुम्हाला किती मोठी किंवा लहान पुरी हवी त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सगळे गोळे मी करून घेतलेले आहे। चला तर मग पुरी लाटून घेऊया। सगळ्या बाजूनी पुरी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे। पुरी जास्त जाड पण ठेवायची नाही आणि जास्त पातळ पण करायची नाही। इथे मी पुरी लाटण्यासाठी पिठाचा अजिबात वापर केलेला नाही। जर तुम्ही पुरी लाटण्यासाठी पीठ वापरलं तर पुरी जास्त प्रमाणात तेल पिणार आणि आपल्या पुऱ्या तेलकट होतील। सगळ्या पुऱ्या लाटून तयार आहे। तेल पण छान गरम झालेलं आहे। पुरी तेलात सोडताना जी खालची बाजू आहे ती आधी सोडायची, म्हणजे आपली पुरी छान फुलते। पुरीची खालची बाजू तळून झाल्यावर दुसरी बाजू पण व्यवस्थित तळून घ्यायची आणि पुरी लगेच तेलाच्या बाहेर काढायची। सारखी पुरी तेलामध्ये ढवळायची नाही, नाहीतर त्यामुळं आपल्या पुऱ्या तेलकट होतात। अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता पुरीला कलर पण खूप छान आलेला आहे आणि सगळ्या पुऱ्या आपल्या व्यवस्थित टम्म फुगलेल्या आहे। अतिशय पौष्टिक अशा पालकाच्या पुऱ्या तयार आहे। या पुऱ्या तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता। अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल। थँक्यू, धन्यवाद, बाय बाय।